यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूहसम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं। नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। विश्वस्य योनिखिलमङ्गलधारणाय पूर्णातटे विधृतवान् मनुजावतारं तं पादनम्रजनतापनगेन्द्रवज्रं श्रीशङ्करं यतिवरं शिरसा नमामि। उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युं नमाम्यहम्। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। ही जी भगवंताची सुप्रसिद्ध प्रतिज्ञा, ती प्रतिज्ञा पाळण्याकरता ज्या ज्या वेळेला पृथ्वी तलावरती हाहाकार माजतो, मर्त्य त्रासले जातात, साधू संत सज्जन सती यांना कोणीही आधार उरत नाही. यज्ञांमध्ये अर्पण केले जाणारे हविर्भाग हे देवतांपर्यंत पोहोचेनासे होतात आणि अराजकाची परिस्थिती निर्माण होते. अशा प्रत्येक वेळेला साधूंचं परित्राण करण्याकरता, दुर्जनांचा संहार करण्याकरता आणि धर्माची संस्थापना करण्याकरता कर्तव्य कर्मापासून पदच्युत झालेल्या सर्व जीवांना त्यांचं कर्तव्य कर्म हे समजावं आणि पुनश्च इथे धर्माची संस्थापना व्हावी याकरता भगवान अवतार घेतात. भगवंताचे हे जे अवतार आहेत हे कुणाच्या मत्सरापोटी घेतलेले नाहीत. श्रीमद भागवत आणि योगी अरविंद या दोघांच्याही वचनाचा जर आधार घेतला तर भगवंताचं मूर्तिरूप असणारं भागवत जे सांगतं तोच आशय योगी अरविंदांनी सुद्धा आपल्या ग्रंथामध्ये प्रतिपादित केलेला दिसतो. या दोघांचं म्हणणं असं आहे की भगवंताचा अवतार हा कोणाच्याही मत्सरापोटी घेतलेला नसतो. वरवर जरी तसा दिसला तरी सुद्धा तो तसा नसतो, तर त्याही मागे एक दयाच भरून उरलेली असते. हा अवतार घेताना सुद्धा भगवंताच्या मनामध्ये केवळ आणि केवळ दयाच असते, त्या वाचून अन्य काहीही असत नाही. त्यामुळेच आपल्याला असं लक्षात येईल की ज्याचा नाश त्यानं केलेला आहे त्या प्रत्येकाला त्यानं मुक्त केलं. सर्वांच्या दयेची काळजी करणारा, सर्वांच्या भल्याचं चिंतणारा, सर्वांचं हितच करणारा आणि ते हित येऊन करणारा असा एक परमेश्वरच आहे, दुसरा कुणीही नाही. त्या परमेश्वराचे 10 प्रमुख अवतार, त्या अवतारांमध्ये भगवान विष्णूंच्या अवतारामध्ये मत्स्य, कूर्म, वराह आणि नरसिंह हा 4था अवतार. एक उत्क्रांतीवाद जो आपण म्हणतो तो सुद्धा या अवताराच्या संबंधाने आपल्याला पाहता येतो. त्याही विषयी एक चिंतन या निमित्तानं आपल्याला इथे करता येणं शक्य आहे. पहिल्यांदा मत्स्य, मग कूर्म, मग वराह आणि मग नरसिंह. हा जो नरसिंह अवतार, तो नरसिंह अवतार हा कुणासाठी झाला तर श्रीमद भागवताच्या 7म स्कंधामध्ये 1ल्या अध्यायापासून आपल्याला भक्तश्रेष्ठ प्रल्हादांचं चरित्र विस्तृतपणानं सांगितलेलं दिसतं. हिरण्याक्ष नावाच्या आपल्या भावाचा भगवान विष्णूंनी वध केला. यानं संतप्त झालेल्या हिरण्यकशिपू नावाच्या त्या कश्यप ऋषींच्या पुत्रानं अतिशय उग्र असं तप केलं. इतकं उग्र की या उग्र तपामध्ये त्याचं सर्व शरीरसुद्धा नाहीसं झालं.
ज्यावेळी ब्रह्मदेव हे त्याचं अत्युग्र तप पाहून त्या ठिकाणी आले, प्रसन्न झाले आणि त्याला नवीन सोन्यासारखं झळाळणारं शरीर प्रदान केलं आणि सांगितलं की माझ्याकडे वर माग, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. त्यावेळेला अर्थातच अमर होण्याचा ज्याचा विचार होता त्यानं विविध अटी घातल्या आणि आपलं अमरत्व सिद्ध होईल असा वर ब्रह्मदेवांकडून मागून घेतला. ब्रह्मदेव तथास्तु म्हणाले. आपण सर्वांना तो वर माहिती आहे. रात्री नको, दिवसा नको, देवांकडून नको, राक्षसाकडून नको, माणसाकडून नको, पशुकडून नको वगैरे. घरात नको, बाहेर नको, या कुठेही मला मरण नको. भगवान ब्रह्मदेवांनी तथास्तु असं म्हटलं, वर प्रदान केला आणि त्या क्षणापासून मी या सर्वाचा अनभिषिक्त सम्राट झालो या भावनेनं ज्यानं नंदनवनसुद्धा, इंद्राचं पदसुद्धा आपल्या ताब्यात घेतलं. नारदादी, तुंबरू इत्यादी गंधर्व, रंभा, अप्सरा, विद्याधर, चारण, सिद्धपुरुष इत्यादी सर्वांनी त्याची स्तुती करावी असा क्रम सुरू झाला. आणि या सगळ्यानं जो काही हाहाकार इथे सर्वत्र माजून गेला, या सगळ्यातनं काहीतरी उपाय काढणं हे महत्त्वाचं होतं. त्याकरताच सर्व देवांनी नेहमीप्रमाणे भगवान विष्णूंना प्रार्थना केली आणि भगवान विष्णूंनी घाबरू नका, मी अवतार घेणार आहे असं अभिवचन दिलं. त्या अभिवचनाचा परिणाम म्हणून वैशाख शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी भगवंताचा जो अवतार झाला तो अवतार हा नरहरी अवतार. या नरहरी अवताराचं वैशिष्ट्य असं आहे की अर्धा मनुष्य आणि अर्धा पशु असं ते शरीर आहे आणि हिरण्यकशिपूचा वध करण्यासाठी स्तंभामधून प्रकट झालेलं हे रूप आहे. ज्यावेळी प्रल्हादाला विचारलं की बाबा रे, नारायण 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 हे तू सतत म्हणत असतोस, असं सांग की तुझा नारायण या स्तंभात आहे का? त्यावेळी प्रल्हादानं क्षणभराचाही विचार न करता असं सांगितलं की पृथ्व्यां पाथसी पावके च पवने दिक्ष्वंतरिक्षे पुनर्मार्तंडे शशिमंडले सुतले यश्चेतने चेतने यश्चान्तर्बहिरप्यनंत विभवो भावेप्यभावेऽपि यः सर्वत्रास्ति सदास्ति किं बहुगिरा त्वय्यस्ति मय्यस्ति च. पंचमहाभूतांच्या ठिकाणी तोच आहे, सूर्याच्या ठिकाणी तोच आहे, शशिमंडलाच्या ठिकाणीही तोच आहे, गगनातही तोच आहे, चेतनातही तोच आहे, अचेतनातही तोच आहे, भावाच्या ठिकाणीही तोच आहे, अभावाच्या ठिकाणीही तोच आहे. एवढंच काय तर तो तुमच्याही ठिकाणी आहे, माझ्याही ठिकाणी आहे. नव्हे तो सर्वांच्या ठिकाणी सर्वत्र असतो, सदा असतो. तुमच्या आणि माझ्या ठिकाणी सुद्धा तो आणि तोच भरून राहिलेला जर असेल तर या स्थिरचराला व्यापून उरलेला हा परमात्मा, दशांगुळे उरलेला हा परमात्मा या स्तंभामध्ये का नसेल? या स्तंभामध्येही हा परमेश्वर आहे. एवढी वाणी झाली आणि मुष्टिप्रहार केला मात्र हिरण्यकशिपूनी त्या स्तंभावरती. तो ऐसा अवतार नरहरी स्तंभा माझारी, भक्ता परोपरी धरी रूपे. धरुनिया महित्व जाला नृसिंहरूप, वेदशास्त्रांसी अमूर्त मूर्तीसा आला. बाप रखुमा देवीवरू नरहरी अवतारू, वर्ण शारंगधरू निजरूप. माऊलींनी या प्रसंगाचं वर्णन करताना असं म्हटलं की असा हा नरहरी अवतार हा त्या स्तंभामधून, स्थाणूमधून, अचेतनाच्या ठिकाणी सुद्धा तो आहे हे प्रकट करण्याकरता, हे दाखवण्याकरता, किंबहुना
या सगळ्याला आधारभूत ते परमतत्व आहे, ते ब्रह्मच आहे, ती एकच एक वस्तू आहे, हे दाखवण्याकरता काय त्या स्तंभामधून भगवान स्वतः आविर्भूत झाले. कडकड 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 आवाज झाला. दशदिशा या दुमदुमून गेल्या. कडकडीला स्तंभ, कडकडीले गगन. अवनी होत आहे कंपायमान. पृथ्वीसुद्धा कंपित झाली. अवनी होत आहे कंपायमान. तडतडली नक्षत्रे पडताती जाण. उग्ररूपी प्रकटे तो सिंहवदन. नक्षत्रसुद्धा पडतील की काय, प्रपात होतील का काय त्यांचे, अशी अवस्था निर्माण झाली. अहो 21 स्वर्गमाळा डळमळली कैसी. ब्रह्मयाच्या वाटे अभिनव चित्तासी. चंद्र सूर्य दोन्ही लोपती प्रकाशी. कैलासी शंकर दसले मानसी. सर्व देवदेवता याही भयभीत व्हाव्यात. इंद्र चंद्रादी त्यांचं तेज लोपावं. सूर्याचं तेज फिकं पडावं. शंकरालाही भीती वाटावी. ब्रह्मदेवानीही कुठे दडून बसावं. असा अत्युग्र अवतार त्या स्तंभामधून भगवंतानी प्रकट केला. धरून या महित्व झाला नृसिंहरूप. त्यानं महित्व धारण केलं, म्हणजे मनुष्यत्व इथे धारण केलंय. त्याने देह धारण केला. मनुष्यत्व यापेक्षा सुद्धा त्याने देह धारण केला. वस्तुतः तो या देहाच्या पलीकडचा आहे, त्रिगुणांच्या पलीकडचा आहे, अवांग मनस गोचर असा आहे. ते ब्रह्मतत्व जे आहे त्या ब्रह्मतत्वापर्यंत वाणी, मन, इंद्रिय ही पोचू शकत नाहीत. वाणीसुद्धा तिथून परत फिरते असं उपनिषदांनी वर्णन केलं. पण असा जो परमात्मा, त्या परमात्म्यानं निर्गुण निराकार निरवयव असा असणारा जो परमात्मा, त्या परमात्म्यानं सगुण साकार सावयव व्हावं आणि तेही अर्धा पशु आणि अर्धा नर या रूपामध्ये. यामागचं कारण काय? तर यामागचं कारण एकच आहे आणि ते म्हणजे प्रल्हादावर असलेलं अतिशय प्रेम. खरं तर निर्गुण आणि निराकार असणारा हा परमात्मा, त्याला सगुण साकार होण्याची गरज काय? त्याला अवतार धारण करण्याची गरज काय? अवतार हा शब्द जर आपण पाहिला तर लक्षात येतं की अव अधिक तृ, म्हणजे जी आपली पदवी आहे त्या पदवीपासून खाली येणे, ज्या स्थानाला आपण आहोत त्यापासून खाली येणे. तो खाली येतो, निर्गुणाचा सगुण होतो. दासगणू महाराज म्हणाले, निर्गुणाचा सगुण झाला एक भक्तासाठी. तो भक्तासाठी सगुण रूप धारण करतो. तो परब्रह्म, ते जे परब्रह्म आहे ते परब्रह्म सगुण साकार होतं. ते केवळ एका भक्तासाठी होतं, त्याच्या भक्तीसाठी होतं. भक्तिप्रेमासाठी हा परमेश्वर लाचावलेला असतो आणि त्या कारणानंच तो सगुण रूप धारण करतो. धरून या महित्व झाला नृसिंहरूप. आजपर्यंत प्रल्हादाचा झालेला अनन्वित छळ, मग त्याला पर्वत शिखरावरनं लोटणं असो, सर्पांनी हात पाय बांधून त्याला समुद्राच्या तळाशी बुडवण्याचा केलेला प्रयत्न असो, अग्नीच्या स्वाधीन करणं असो, उकळत्या तेलात घालणं असो, आपल्याच मातेच्या हातून त्याला विष पाजवणं असो, या सर्व गोष्टी जर पाहिल्या तर हा सर्व अनन्वित छळ त्या भगवंताला पाहावला नाही, भगवंताला सहन झाला नाही. या सर्वातून त्याला वाचवलं खरं, पण कुठेतरी आता अस्तित्व दाखवण्याची गरज होती आणि त्याकरताच या प्रल्हादाच्या बोलाला खरं करण्याकरता आणि हिरण्यकशिपूला धडा शिकवण्याकरता भगवान स्वतः नरसिंहरूप धारण करून आले. धरून या महित्व झाला नरसिंहरूप. वेदशास्त्रांशी अमूर्त. माऊली म्हणाल्या, वेदशास्त्र यांना सुद्धा ज्याचं रूप अमूर्त आहे, ज्यांना कळलं नाही, श्रुती नेती नेती म्हणती असं ज्याचं रूप, तो मूर्तीस आला, तो मूर्त झाला, तो व्यक्त झाला, तो दिसू लागला, त्याचं अस्तित्व सगळ्यांना जाणवू लागलं. अशा द्वैतामध्ये तो आला. असा हा नरहरी अवतार
तुकाराम महाराजांनी सुद्धा त्याच्याविषयी म्हणून ठेवलं की प्रल्हादाकारणे नरसिंह झालासी, त्याची या बोलासी सत्य केली. या प्रल्हादाच्या बोलण्याला खरं करण्याकरता नरसिंह रूप धारण करून परमेश्वरा तू आलास. दुर्जन तो लाथ मारी खांबावरी, स्तंभी नरहरी प्रकटला. एका जनार्दनी भक्ताचे रक्षण स्वय नारायण करीदसे. संत एकनाथ महाराजांनी सुद्धा असं सांगून ठेवलं की या भक्ताचं रक्षण करण्याकरता स्वतः नारायण त्या स्तंभातून प्रकटला. तो ज्या तिथीला प्रकटला ती 2च दिवसांनी तिथी आहे आणि त्यानिमित्त श्रीमद शंकराचार्य महाराजांनी नरसिंहाची काही जी रसाळ स्तोत्र केलेली आहेत त्या स्तोत्रातल्या एका स्तोत्राचा विचार आपण इथे करणार आहोत. जगद्गुरू शंकराचार्यांचे ग्रंथ हे आपल्याला त्रिविध प्रकारचे दिसतात. एक आहेत भाष्यग्रंथ, दुसरे आहेत स्तोत्र आणि तिसरे आहेत प्रकरण ग्रंथ. अशी त्रिविधता का? तर त्याचं कारण एकच आहे की बुडते हे जन न देखवे डोळा, बुडणारे हे जन किंकर्तव्य मूढ झालेले हे जन संतांना पाहवत नाहीत आणि या सगळ्यांचा उद्धार करण्याकरताच संत या पृथ्वीवरती येतात. तेव्हा भूमीवरचे चालते बोलते परमेश्वर आणि वैराग्याचे सागर, मोक्षपदाचे दाते असलेले जे संत, त्या संतांचे मुकुटमणी म्हणून शोभावेत असे जगद्गुरू श्रीमद शंकराचार्य त्यांनी या जनांना समजेल त्या पद्धतीनं त्यांना उपदेश करावा या एकाच भावनेनं आपल्या वाङ्मयामध्ये ही त्रिविधता आणली आहे. ज्यांना तर्ककठोर आणि शास्त्राचा आधार घेऊन बोललेलं, शास्त्राची चर्चा करत सांगितलेलं असं आवडतं त्यांच्याकरता भाष्यग्रंथ आहेत. मुळात अद्वैत, त्या अद्वैताचं प्रतिपादन करणारे, केवलाद्वैताचं प्रतिपादन करणारे असे शंकराचार्य, पण भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम हा सिद्धांत मनी आणून अतिशय रसाळ स्तोत्रांची रचना करतात. भक्तीसाठी कल्पिलेलं द्वैत हे अद्वैताहूनही सुंदर असतं. हा जो भक्ताच्या अंतःकरणातला विचार आहे, अंतरंगातला विचार आहे, तो विचार मनामध्ये आणून अतिशय सुगम रचना, अतिशय सोप्या रचना, सर्वांना गाता येतील अशा आणि जेणेकरून परमेश्वराशी मन संलग्न राहील अशा अनेक स्तोत्र रचना श्रीमद आचार्यांनी केल्या. अनेक तीर्थांच्या ठिकाणी ते ज्या वेळेला गेले त्या वेळेला तिथल्या देवतांची स्तुती केली. उदाहरणार्थ पंढरपूरला आले त्यावेळेला पांडुरंगाची स्तुती केली वगैरे. अशी अनेक स्तोत्र जगद्गुरू शंकराचार्यांनी रचली, काही विविध कारणांनी रचली. आणि प्रकरण ग्रंथ शास्त्रातला एकच एक विषय घेऊन त्या विषयाचं स्पष्टीकरण करत तो समजावून देण्याकरता प्रकरण ग्रंथांची रचना केली. अशा शास्त्रेषु कर्कशधियः वयमेव नान्ये, काव्येषु कोमलधियः वयमेव नान्ये या जगन्नाथ पंडितांच्या उक्तीला साजेसं असं ज्यांचं चरित्र आहे. शास्त्र म्हटलं तर तिथे उपनिषद, श्रुती, विविध ग्रंथ यांमधली अवतरणं, उदाहरणं, न्याय, तर्क हे सगळं आपल्याला भाष्यामध्ये पाहायला मिळेल. आणि त्याच वेळेला आपला जो अद्वैताचा सिद्धांत आहे तो न सोडता सत्यपि भेदापगमे नाथ तवाहं नमामकीनस्त्वं सामुद्रो हि तरंगः क्वचन समुद्रो न तारंगः असं म्हणणारे जगद्गुरू श्रीमद शंकराचार्य हे आपल्याला स्तोत्रांच्या माध्यमातून भेटतात. त्यावेळेला असं लक्षात येतं की काव्येषु कोमलधियः वयमेव नान्ये. काव्य करत असताना आमच्या इतक्या कोमल बुद्धीचे दुसरे कुणीही नाहीत. हे जगन्नाथ पंडितांनी जे म्हणून ठेवलेलं आहे त्याचा आदर्श वस्तुपाठ शंकराचार्यांच्या स्तोत्रांमधून आपल्याला अनुभवाला येतो. असे जगद्गुरू शंकराचार्य
त्यांच्या चरित्रातला एक प्रसंग आहे की मंडन मिश्रांशी वाद सुरू होता आणि मंडन मिश्रांची पत्नी सरस्वती ही तिथे हा सगळा वाद श्रवण करीत होती. या सगळ्याचा निकाल ही ती देणार असल्या कारणानं ती तिथे बसलेली आहे. प्रत्यक्ष सरस्वती रूप असणारी ती मंडन मिश्रांची पत्नी शेवटी प्रत्येकच मुद्दा खोडून काढला जातोय हे लक्षात आल्यानंतर तिनं एक प्रश्न जगद्गुरू श्रीमद आचार्यांना केला. कलाः कियन्त्यो वदपुष्पधन्विनः किमात्मिकाः किं च पदं समाश्रिताः पूर्वे च पक्षे कथमन्यथा स्थितिः कथं युवत्यां कथमेव पूरुषे. मन्मथाच्या किती कला आहेत, त्या स्त्री पुरुषाच्या देहामध्ये कुठे कुठे राहतात, त्या कलांचं स्वरूप कसं आहे, कोणत्या प्रकारच्या स्त्री पुरुषांच्या ठिकाणी त्या असतात आणि या सगळ्याचे काय परिणाम दिसून येतात, असे कामशास्त्रावरचे प्रश्न श्रीमद आचार्यांना त्या वादसभेमध्ये विचारले गेले आणि आचार्यांनी याचं उत्तर द्यायचं ठरवलं. खरं तर यती आणि त्यात विचारलेले प्रश्न हे कामशास्त्रावरचे, पण आचार्य वादात मागे येण्यासारखे नव्हते, येणारे नव्हते. त्यामुळे आचार्यांनी 1 महिन्याची मुदत मागून घेतली आणि तिथून आपल्या शिष्यांसह आचार्य जे बाहेर पडले ते फिरत 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 तिथे जवळ असणाऱ्या राज्यामध्ये मृत झालेला जो अमरुक नावाचा राजा, त्या राजाच्या शरीरामध्ये प्रवेश केला. योगबलानं त्या राजाच्या शरीरामध्ये परकाया प्रवेश असं ज्याला म्हणतात तो श्रीमद आचार्यांनी केला आणि आपलं जे शरीर होतं हे शरीर आपल्या शिष्यांना सांभाळून ठेवायला सांगितलं होतं. इकडे दुःखी झालेली आहे प्रजा, त्याच्या पत्न्याही त्याच्या शवाभोवती बसून रडतायत. त्याच वेळेला देहाला चलनवलन आलं. प्रधान, अमात्य, सर्व प्रजाजन, पत्न्या या आनंदित झाल्या. पुन्हा एक नवचैतन्य प्रजेमध्ये निर्माण झालं आणि त्या ठिकाणी राहून, त्या अमरुक राजाच्या शरीरामध्ये राहून कामशास्त्राचं ज्ञान घेतायत आचार्य. त्याच वेळेला काही जाणत्यांच्या मनामध्ये अशी शंका निर्माण झाली. दासगणू महाराजांनी शंकराचार्य चरित्र नावाचं चरित्र लिहिलं आहे ओवीबद्ध. त्या चरित्रामध्ये असा प्रसंग वर्णन करतात दासगणू महाराज की या प्रधानांना असं वाटलं की हा कोणीतरी ज्ञानी पुरुष आहे, हा कोणीतरी सत्पुरुष आहे आणि तोच आपल्या राजाच्या शरीरामध्ये प्रविष्ट झालेला आहे. खरं तर हा राजा नव्हे, कारण आचरणामध्ये बराच बदल झालेला दिसतो. तेव्हा आता आपल्याला याचा संग असाच कायम घडावा, याकरता याला याच देहामध्ये ठेवणं महत्त्वाचं आहे. नाहीतर हा योगबलानं निघून जाईल इथून आणि जर हा योगबलानं निघून गेला तर हा सत्संग आपल्याला पुनरपी कधीही घडणार नाही. त्या कारणानं आसपास गिरिगह्वरांमध्ये जाऊन बघा, कुठेही कोणत्याही योग्याचं शरीर जर दिसलं, कुणीही साधू दिसला, साधूचं शरीर दिसलं, संताचं शरीर दिसलं तर त्याच्यावर जी काही कार्यवाही करायची ती कार्यवाही करून मोकळे व्हा. सांगितलं मात्र आणि त्याप्रमाणे कार्यवाही सुरू झाली. इकडे पद्मपादाचार्य असा विचार करीत होते की महिनाभर जवळपास होत आला, आजच्या भाषेमध्ये मासभर झाला, तरीसुद्धा आचार्य परत आले नाहीत. आचार्यांना परत आणण्याकरता आता आपल्यालाच गेलं पाहिजे, म्हणून आचार्यांना परत आणण्याकरता पद्मपाद आणि आणखी काही 1-2 शिष्य असे राजाच्या महालाकडे निघालेत.
त्यावेळेला इकडे मात्र त्या गुहेमध्ये असलेला आचार्यांचा अचेतन देह तो या राजाच्या सेवकांना हाताला लागला आणि आता प्रधानानं सांगितलं होतं त्याप्रमाणे यावर काही संस्कार करून हा नाहीसा करायचा. यामागे असणाऱ्या त्यांनी कार्य करायला सुरुवात केली. आपल्याला जशी आज्ञा होती त्याप्रमाणे इकडे पद्मपादांनी राजाजवळ जाऊन त्या राजाच्या शरीरामध्ये असणाऱ्या आचार्यांना 1 मासभर झालेला आहे याची जाणीव करून दिली. आणि ही जाणीव झाली मात्र राजा चक्कर येऊन खाली पडला आणि श्रीमदाचार्य त्या शरीरातून योगबलानं बाहेर पडले आणि इकडे त्यांचा जो देह होता त्या गुहेमध्ये ठेवलेला, गुहेमध्ये सांभाळलेला तो देह चितेवर ठेवला होता आणि आता अग्नीच्या स्वाधीन करणार अशी स्थिती होती. अग्नी प्रज्वालित झालेला होता आणि हा अग्नी प्रज्वालित झालेला असतानाच आचार्यांच्या शरीरामध्ये चलनवलन दिसायला लागलं आणि त्याच ठिकाणी श्रीमदाचार्यांनी हे श्री लक्ष्मी नृसिंह करुणारस स्तोत्र किंवा लक्ष्मी नृसिंह करावलंबन स्तोत्र याद्वारे नरसिंहाची स्तुती केलेली आहे. त्याचं कारण असं की प्रल्हाद भक्त जो होता या प्रल्हाद भक्ताला अग्नीच्या स्वाधीन केलं होतं आणि जेव्हा अग्नीच्या स्वाधीन केलं या प्रल्हादाला त्यावेळेला स्थिती अशी होती की अतिशय भडकलेला आहे तो अग्नी. परंतु जसं प्रल्हादाला त्यात घातलं, अग्निकुंडा माझी घातला प्रल्हाद हे जेव्हा झालं त्यावेळेला तो सर्व अग्नी हा अमरतरंगिणीरिव गंगे इतका शांत झाला. चंपूकारांनी असं म्हणून ठेवलं आहे की खरंच आहे तो शांतच होणार. याचं कारण असं की जरी तो अग्नी असला तरी त्याला स्वतंत्रता कुठे आहे? कुणालाही जाळण्याची स्वतंत्रता त्याच्या ठिकाणी नाही. त्याचं जे अस्तित्व आहे, त्याचं जे अग्निपण आहे ते अग्निपण परमेश्वरामुळे आहे. आणि जर स्वतंत्रता असती अग्नीला तर आत्तापर्यंत जठरामध्ये असणारा जो अग्नी आहे त्या अग्नीनं हे सर्व शरीर जाळून भस्मसात करून टाकलं असतं. पण तसं होताना अनुभवाला येत नाही. याचं कारणच असं की या अग्नीला सुद्धा स्वतंत्रता नाही. किंबहुना या अग्नीवरही त्या परमेश्वराची सत्ता चालते. अग्निपण, अग्नीचं अस्तित्व हे सुद्धा परमेश्वराच्या सत्तेनं आहे. हा विचार मनामध्ये आणून त्या प्रल्हादाची जशी स्थिती होती तशीच माझी स्थिती असल्याकारणानं हे लक्ष्मी नृसिंहा मम देहि करावलंबम, लक्ष्मी नृसिंह मम देहि करावलंबम. म्हणून हे लक्ष्मी नृसिंहा तुम्ही मला हात द्या आणि मला यातनं बाहेर काढा, मला यातून तारा असे शब्द श्रीमद आचार्यांच्या मुखानं बाहेर पडले. वैष्णवशास्त्राचा जर आधार आपण पाहिला तर त्यात सुद्धा नरसिंहाचं वैखरी वाणीनं स्मरण केव्हा करावं? ते घरात करावं का? तर ते घरात करू नये असाच निर्देश आहे. वैखरी वाणीनं नरहरीचं नामस्मरण हे करू नये असं सांगितलेलं आहे. कारण त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. नरसिंह हे उग्र दैवत असल्या कारणानं तेवढी बंधनं आजच्या काळात तर आपल्याला पाळणं शक्य होईल असं बिलकुल सांगता येत नाही. अनेकांचे थोरा मोठ्यांचे अनुभव लक्षात घेता वैष्णवशास्त्राचा आधार घेऊन असं म्हणता येतं
की ज्या वेळेला संकटात आपण असतो, अटव्याम, ज्या वेळेला वनात आहोत, अरण्यात आहोत आणि मोठ्या संकटामध्ये आहोत, अशा वेळेला नरसिंहाचं उच्चरवानं स्मरण करावं, उच्चरवानं त्याला हाक मारावी, त्याचं नाम घ्यावं. त्या क्षणी भगवान नरसिंह हे धावून आल्याशिवाय राहणार नाहीत. प्रल्हादावर त्यांनी जशी कृपा केली तशी तुमच्या आमच्यावरही ते कृपा करतील यात संशय नाही. श्रीमद आचार्यांना हाच अनुभव आलेला होता आणि त्या अनुभवापोटीच श्रीमद आचार्यांच्या मुखातून जे शब्द बाहेर पडले ते शब्द त्या लक्ष्मी नरसिंहाची स्तुती, त्या लक्ष्मी नरसिंहाची करुणा भाकण्याकरता बाहेर पडलेलं हे स्तोत्र म्हणजे नरसिंह करावलंबन स्तोत्र. त्याचा आरंभ आपण उद्याच्या प्रवचनामध्ये करूया.